नमस्कार, मी दीपक जागृत लोकशाहीमध्ये आपलं स्वागत करतो. अर्थात आजचा विषय असेल मतदान, महाराष्ट्रातील मतदानावरच. महाराष्ट्रामध्ये आज जवळपास जेव्हा हा व्हिडिओ बनवतोय तेव्हा 5:30 वाजलेत. 15 जानेवारी 2026 आजची तारीख आहे. अर्थातच आजच्या या दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्राने घडामोडी बघितल्यात. आज जवळपास 29 महानगरपालिका महाराष्ट्रातल्या त्यांच्या निवडणुकीच्या धामधुमीचा कार्यक्रम होता आणि अर्थातच उद्या म्हणजेच 16 जानेवारीला तात्काळ लगेच म्हणजे संपूर्ण महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यामुळं जे काही चित्र आहे ते उद्या स्पष्ट होईलच. आमदार खासदारकीच्या निवडणुका नसून ह्या लोकल बॉडीच्या निवडणुका आहेत. लोकल बॉडी म्हणजेच सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे, जिथे पक्षाला इतकं महत्त्व दिलं जातं किंवा नाही असं जरी म्हटलं तरी तिथे एक माणूस म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, एक पदाधिकारी म्हणून जेव्हा ही निवडणूक लढवली जाते तेव्हा ती अत्यंत महत्त्वाची समजली जाते. एखाद्याला राजकारणात उच्च स्थानी जायचं असेल तर अर्थातच छोट्या काही पदांना घेऊन पुढे जावं लागतं. संविधानिक पद असावं लागतं. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पद जे आहे, जी सुरुवातीचं पद आहे ते नगरसेवकच आहे. नगरसेवक त्यानंतर काही दिवसांच्या अनुभवानंतर आमदार बनतो. आमदाराच्या अनुभवानंतर खासदार बनतो आणि नंतर संविधानिक अनेक पदे आहेत जे निवडणूक लढूनच आपण पुढे जात असतो. तसंच एक नगरसेवक पद जे आहे ते अस्तित्वात आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल साधारणतः एक सव्वा महिन्यांपूर्वीच वाजला. तेव्हापासूनच आचारसंहिता ही महाराष्ट्रात लागू झाली आणि निवडणूक आयुक्त महाराष्ट्राचे जे दिनेश वाघमारे आहे यांनी पत्रकार परिषद घेऊन ह्या निवडणुकांचा बार उडणार असल्याचं सांगितलं. दरम्यान आज 15 तारीख आहे. व्हिडिओ बनवण्याचं कारण तुम्हाला लक्षात येईलच. ही निवडणूक बऱ्याच लोकांना प्रतिष्ठेची आहे. काही लोकांना पक्ष म्हणून महत्त्वाची वाटते. काही लोकांना मी स्वतः एक कार्यकर्ता म्हणून, हाडामासाचा कार्यकर्ता म्हणून जे काही मी लढलो, तन मन धन लावून मी जे काही लोकांसाठी समाजकार्य केलं त्याची पावती म्हणून मला तुम्ही निवडून द्या असं ओरडतानाही दिसले. अर्थात निवडणुका म्हटल्यानंतर पैशांचा पाऊस पडणार, यात काही नवीन नाही आणि मी जे सांगतो ते नवीन ऐकलंय तुम्ही असे देखील वाटण्याची गरज नाही. प्रत्यक्षात निवडणूक आयोगच जर भाजप किंवा सत्तेमध्ये असलेल्या पक्षाचा जर दावणीला बांधलेला एखादा बैल असेल तर कुठल्या निवडणुका ह्या शाश्वत पद्धतीने होतील याबद्दल आपल्याला शंकाच राहणं हे नवीन नाही. अर्थात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वातावरण ढवळून निघालं होतं. ठाकरे बंधू यांची शिवशक्ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्रित सभा घेतल्या. तसेच मुख्यमंत्र्यांनी स्वतः अनेक ठिकाणी सभा घेतल्या. या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. मराठीचा मुद्दा, हिंदूंचा मुद्दा, त्यानंतर विकास अखेर जन्माला आला की नाही हा आता येणारा काही वेळानंतरच आपल्याला कळेल की आपल्याला आपल्या शहरात जो विकास जन्माला घालायचा आहे, जो विकास येणार आहे, तो विकास कोणाच्या मार्फत घडवून आणायचा आहे हे आता आपल्याला येत्या काही तासातच चित्र स्पष्ट होणार आहे. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे तो इतकं घाण आणि गलिच्छ राजकारण आपण पाहतोय. भारतातच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष असलेल्या या महानगरपालिका असा उल्लेख राऊतांनी केला. सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये संजय राऊत यांनी सांगितलं की ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या महानगरपालिकाच्या निवडणुका जरी असल्या तरी त्याच्याकडं तितक्याच गांभीर्यानं संपूर्ण देशासह संपूर्ण जगाचं किंवा कदाचित अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे लक्ष असावं अशा ह्या निवडणुका आहेत.
गांभीर्य या गोष्टींचं आहे की निवडणुकांमध्ये वारेमाप पैसा देण्यात आला, कार्यकर्त्यांना वापरूनच घेण्यात आलं. आणि तुम्हाला बघितलं असेल की एक मुद्दा प्रकर्षानं जाणवला की निवडणूक आयोगानं गेल्या 2 दिवसापूर्वी पाडू नावाचं एक टेक्नॉलॉजी असलेलं एक ॲप्लिकेशन, माफ करा, एक डिव्हाइस हे आणलं. आणि ते खूपच म्हणजे गरजेच्या ठिकाणी ज्यावेळेला मशीन, जे ईव्हीएम मशीन आहे ते बंद पडलं, तर त्याला एक ऑर ऑप्शन म्हणून पाडू मशीनचा वापर करण्यात येईल असं सांगण्यात आलं. आणि तात्काळ म्हणजे लगेचच राज ठाकरे यांनी या विषयावरती गांभीर्यानं एक पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न केले की राजकीय पक्षांना कुठल्याच या संदर्भामध्ये या मशीनबद्दल कुठलीही माहिती नाही. आधीच ईव्हीएम मशीनबद्दल तर्कवितर्क आजपर्यंत भरपूर लढवले गेले आहेत. ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतं का? आपण ज्यावेळेला बीजेपीचं बटन दाबतो त्यावेळेला आपल्याला कमळाचं लाईट लागण्याऐवजी धनुष्यबाणाचा लागतो, किंवा धनुष्यबाणाचा बटन दाबल्यावर कमळाचा लाईट लागतो. अशा अनेक गोष्टी आज आपण लोकल लेवलपासून तर जवळपास भारताच्या खासदारकीच्या निवडणुकांपर्यंत आपण बघितलंय. अर्थात आजची जी निवडणूक आहे ती निवडणूक एक कार्यकर्त्याची निवडणूक आहे, हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आपण ज्यावेळेला मतदान करतो त्यावेळेला 2 फॅक्टरचा विचार करून आपण मतदान केला असणार आहे. एक माणूस म्हणून तो व्यक्ती कसा आहे, आणि जी बंडखोरी आहे, ह्या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं ह्या पक्षात जे पळालेले उमेदवार आहेत, त्या उमेदवारांनी जी निवडणूक लढवली आहे ती निवडणूक लढवली आहे. त्यामुळं उमेदवार म्हणून काही लोकांनी, जनतेनं त्यांना पसंती दाखवली, आणि काहींनी वरच्या लेवलचा विचार करून, जसं की मला भाजपच पाहिजे, किंवा मला काँग्रेसच पाहिजे, किंवा मला शिंदेची सेना पाहिजे, किंवा मला मशाल म्हणून उद्धव ठाकरेच पाहिजे. असो, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सकाळपासूनच ह्या सर्व गोष्टींवरती ऐकायला सुरुवात झाली होती की आपल्या बोटाला शाई लावण्यात येते. जसे की दुबार नोंदणी, दुबार मतदान त्या व्यक्तीला, त्या मतदाराला करता येऊ नये याच्यासाठी आपल्याकडं सिस्टम आहे. संविधानिक पद्धतीनं आपल्या डाव्या बोटाच्या एका फिंगरला आपल्याला बोटाला लावलेली असते एक शाई. ती शाई सुद्धा आता जवळपास अतिशय निकृष्ट दर्जाची जाणीवपूर्वक बनवली का, असा प्रश्न उपस्थित झाला. सकाळीच सुरुवातीच्या पहिल्या 1-2 तासामध्येच ही शाई निघून जात असल्याची ओरड संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली. अर्थातच ही ओरड होणं साहजिक होतं, कारण की ही शाही, ज्या शाही याच्या आधी बोटाला लावल्या जायच्या, त्या शाही जवळपास 15-15 दिवस, 20-20 दिवस कितीही तुम्ही कुठलंही लिक्विड वापरा, साबण वापरा, आंघोळ करा, जात नव्हत्या. मात्र ह्या ज्या शाही लावल्या, ह्या अवघ्या तासाभरात, 15 मिनिटात, 20 मिनिटात निघून जाणाऱ्या होत्या. आणि हे तितकं सत्य होतं. असे खूप व्हिडिओ व्हायरल झाले. दिनेश वाघमारे यांच्यापर्यंत हा विषय गेला. त्यांनी या विषयावरती अतिशय भंपक उत्तर दिलं. ते उत्तर असं होतं की अशा कुठल्या प्रकारचे व्हिडिओ महाराष्ट्रात पसरवले जात आहेत ते सगळे चुकीचे आहे, आणि असली कुठली शाई पुसत नाहीये. जी शाई आहे ती परमनंट, म्हणजे काही दिवसांसाठीच राहील. त्यामुळं शाई अशीच वापरण्यात आली आहे जी आपण याच्या आधीच्या 2011 पासूनच्या मतदानांमध्ये वापरत आलो. फक्त एवढंच त्यांचं म्हणणं आहे की त्या शाईला आपण मार्कर स्वरूपात आता सध्या बोटांना लावतोय, पण प्रत्यक्षात तसं काहीच नाहीये. तुम्ही महाराष्ट्रात बघा, तुम्ही असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती बघता आहात की तुमच्या बोटाला लावण्यात आलेली शाई ही सपशेल पुसली जाते आहे, आणि ती गेली आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपनं परत एकदा हायजॅक केली आहे का, भाजपनं ही ओढून घेतलेली आहे का, हे आता एकंदरीतच संभ्रमाचं वातावरण विरोधकांकडून पाहायला मिळतंय. ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं भरपूर मोठ्या प्रमाणात मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. व्यक्ती पोहोचले, त्यांची कामही पोहोचले, आणि अर्थातच त्यांचा पैसा देखील पोहोचला. त्यामुळं सामान्य नागरिकांपर्यंत पैसा जरी पोहोचला असेल, आणि त्या उमेदवारांना पैसा जरी देऊ किंवा खाऊ घातला असेल, तरी सुद्धा उमेदवारांना कुणाचं बटन दाबलं, कुणाची टाळी वाजवायची,
हे त्याच्याच हातात होतं. त्यामुळं आता उद्याचा निकाल हा अत्यंत धक्कादायक असू शकतो. अर्थातच मशीन्सच्या बाबतीतल्या संभ्रम, त्यानंतर पैसा वाटपानं फिरलेलं वारं, आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट की दुबार मतदान किती झालं, दुबार मतदान झालं की नाही, बोगस वोटिंग झालं की नाही, याचा पत्ता कसा लागणार. अर्थातच ज्यावेळेला बोटाला शाई लावली जाते ती शाई पुसलीच जात नव्हती, त्यावेळेला दुबार मतदान होणार नाही याची शाश्वत याची खात्री होती. पण आता मार्कर पद्धती ज्यावेळेला तुम्ही बोटाला ही शाई लावत असाल किंवा लावली असेल, ती शाई 15-20 मिनिटांमध्ये व्हॅनिश झाली आहे, दिसते स्पष्टपणे. मी स्वतः तुम्हाला दाखवतो. मी स्वतः माझ्या घरी येऊन ही शाई थिनरने म्हणजे नेलपेंट काढण्यासाठी जे वापरलं जातं ते मी वापरलं आणि तुम्ही बघू शकता ही शाई माझ्या बोटाची ही निघून गेलेली आहे. त्यामुळं हे वास्तव आहे की या सर्व प्रकरणामध्ये निवडणूक आयोग हे संशयाच्या भोवऱ्यात आहे. निवडणूक आयुक्त जे आहेत मोरे यांनी कधीही मीडियाच्या प्रश्नांना समर्पकपणे, व्यवस्थितरित्या, शांतपणे आणि अपेक्षितपणे उत्तरं दिली असं कधीच झालं नाहीये. ज्यावेळेला त्यांना काही क्रॉस क्वेश्चनिंग किंवा काउंटर क्वेश्चन केले जातात ते एका संभ्रमामध्ये उत्तर देतात आणि त्यांचं उत्तर हे अशाच स्वरूपाचं असतं की कुठेतरी संशयाला वाव आहे, संशयाला जागा आहे. त्यामुळं ही निवडणूक आता जी काही होऊन गेली आहे, आज झाली आहे, त्या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. त्या निवडणुकीच्या निकालाची आपण वाटच पाहू. आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्याला जर बघायचं झालं तर या संदर्भामध्ये या लोकांनी ज्या पद्धतीनं खालचं राजकारण करून कितपर्यंत पक्ष म्हणून आणि व्यक्ती म्हणून कुठपर्यंत निवडून देण्यात आलेलं आहे आपल्याला बघता येईल. आता सध्या तरी आज इथेच थांबू. उद्या मतदानाचा निकाल आहे. मतदानाच्या निकालावरती आपण वेगळं भाष्य करण्यासाठी उद्या या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचू. तोपर्यंत मी दीपक आपली रजा घेतो. नमस्कार.